नमस्कार, मी रत्नमाला. स्वागत आहे तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर एसटीत जाण्याचा योग आला. हल्ली एसटीत जाणे ही दुर्मिळ झालेले आहे, त्यामुळे खूप दिवसांनी एसटीत गेल्यावर खूपच छान वाटले. आज आम्ही आमच्या एका स्नेहींकडे निघालेलो आहोत. त्यांचे घर बघा, एका छान अशा वस्तीवर म्हणजे शेतावर बांधलेले होते. हे बघा किती सुंदर घर आहे ते. आजूबाजूला नारळाची, आंब्याची आणि चिक्कूची सुद्धा भरपूर झाडे होती. खाली बघा किती जिकडे तिकडे चिक्कू पडलेले आहेत. आम्ही सुद्धा भरपूर चिक्कू घरी घेऊन आलो. त्यांच्या या शेतावर एक लहान कुत्रा देखील होता. हे बघा, हा त्यांचा शेतावरील बंगला. आणि आम्ही येणार म्हणून याला एका बाजेला म्हणजेच खाटेला बांधून ठेवलेला आहे. त्यामुळे सकाळी जाताना मी वर शेंगदाणे उन्हात टाकलेले होते. आमच्या घरच्या शेतातील शेंगा असल्यामुळे त्या नेहमी अशा उन्हात टाकाव्या लागतात आणि दाणे सुद्धा उन्हात टाकावे लागतात. हे दाणे मी आता भाजून घेणार आहे आणि त्याचे दाण्याचे कूट करून घेणार आहे. शेंगदाणे भाजून दाण्याचे कूट तयार करून ठेवले म्हणजे ते केव्हाही आपल्याला आयत्या वेळी वापरता येतात. हे शेंगदाणे मी आता खाली घेऊन जाणार आहे आणि गॅसवर भाजून घेणार आहे. बाहेर गेले म्हणजे घरातील कामे राहून जातात. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही कामे करून घ्यावी लागतात. जसे की रवा भाजणे, खोबऱ्याचे किस करणे. सकाळी बरीचशी कामे असल्यामुळे मी ही जी जास्तीची कामे संध्याकाळीच करत असते. मला थोडा संध्याकाळी निवांत असतो. आता हे सर्व आवरून झाल्यावर मी शेंगदाणे भाजण्यास सुरुवात करणार आहे. आता कढई तापली आहे आणि शेंगदाणे भाजायला सुरुवात केलेली आहे. शेंगदाणे नेहमी मंद आचेवरच भाजले पाहिजेत. घाई जर केली ते वरून काळे होतील पण आतून तसेच राहतात. त्यामुळे भाजीला सुद्धा चव चांगली येत नाही. शेंगदाणे कढईत टाकल्यावर ते थोडे हलवत राहायचे. साधारण ते 7 ते 10 मिनिटात शेंगदाण्यांचा तडतड असा आवाज यायला लागतो आणि त्यांचा रंग सुद्धा बदलायला सुरुवात होते. शेंगदाणा भाजला आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर एक शेंगदाणा हातावर घेऊन चोळून बघा. जर साल सहज निघाली तर समजायचे की आपले शेंगदाणे भाजून तयार झालेले आहेत. शेंगदाणे भाजून झाल्यावर ते लगेच दुसऱ्या ताटात घ्यायचे, कारण कढई गरम असते आणि त्यात ते जास्त वेळ ठेवले तर शेंगदाणे जास्त काळे पडण्याची शक्यता असते. एवढे सर्व शेंगदाणे भाजून झाल्यावर मी त्याचा मिक्सरमध्ये दाण्याचा कूट तयार करून घेणार आहे आणि त्यातील अर्धा कूट मी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि बाकीचा डब्यात भरून ठेवते, म्हणजे राहिलेला कूटही आपला खराब होत नाही. पूर्वीच्या काळात मिक्सर, फ्रीज नव्हते, त्यावेळी शेंगदाणे जेवढे भाजीला लागतील तेवढेच भाजले जायचे आणि ते खलबत्त्यात काढून भाजीसाठी वापरले जायचे. पण त्या भाजीची चव काही वेगळीच होती. आमच्याकडे दर महिन्याला शेंगा फोडण्याचा एक कार्यक्रमच असतो. दाण्याचे कूट करण्यापेक्षा शेंगा फोडणे हे काम खूप कठीण आहे आणि किचकट सुद्धा. हे काम आमच्या आजी म्हणजे माझ्या सासूबाईच करत असतात. त्या दर महिन्याला एक टोपलंभर म्हणजे तगारीवर शेंगा फोडत असतात. नंतर पुढचे 1 महिना ते दाणे आम्हाला पुरतात. शेंगदाणे भरपूर असल्यामुळे मला जरा भाजायला वेळच लागला
आता हे बघा माझे शेंगदाणे आता पूर्ण भाजून झालेले आहे. आता त्यांचा कलरही बदललेला आहे. दाण्याचे कूट झाल्यावर मग मी नंतर चटणी करणार आहे. आता मी रोजच्या जेवणात आपण जी तोंडी लावण्यासाठी चटणी खातो किंवा वापरतो ती बनवून दाखवणार आहे. त्यासाठी मी घेतले आहे तीळ, लाल तिखट आणि मीठ. जर आपण 2 वाट्या तीळ घेतली असेल तर 1 वाटी चटणी घ्यायची, किंवा जर तुम्हाला खूपच तिखट आवडत असेल तर तुम्ही जेवढी तीळ तेवढी चटणी घेऊ शकता किंवा त्याहीपेक्षाही जास्त घेऊ शकता. आता मी सर्वात आधी तीळ चांगली खरपूस भाजून घेणार आहे. तीळ जर दुकानावरून आणलेली असते तर तिला स्वच्छ करायची गरज नसते, पण ही तीळ शेतातली असल्यामुळे हिला स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली असते आणि उन्हात वाळवून चांगली कोरडी करून घेतलेली आहे. हे बघा, आता तीळ चांगली भाजल्यामुळे तडतड करायला लागलेली आहे. तिला आता तांबूस रंग आलेला आहे. तीळ जर चांगली भाजली गेली नाही आणि तशीच चटणी केली तर त्या चटणीलाही कीड लागायला सुरुवात होते, म्हणजे जावं लागतं त्याला. त्यामुळे तीळ चांगली लाल होईल तोपर्यंत चांगली भाजून घेतली पाहिजे. तिळामध्ये नागलीनंतर सर्वात जास्त कॅल्शियम असतं. ते हाडासाठी खूप फायदेशीर असतं. त्यामुळे तीळ नेहमी आपल्या जेवणात असली पाहिजे. आम्ही नेहमी तीळ बट्ट्यांमध्ये किंवा दशम्या पराठ्यांमध्ये टाकत असतो. त्याचप्रमाणे ज्या वरणासोबत पिवळ्या पोळ्या केल्या जातात त्यासोबत सुद्धा आम्ही ओवा आणि तीळ टाकतो. त्यामुळे त्याला चवही छान येते आणि आपल्याला कॅल्शियमही भरपूर प्रमाणात मिळते. हिवाळ्यात सुद्धा आपण त्यापासून लाडू, तिळाची पोळी, तिळाची वडी या पद्धतीचे पदार्थ करत असतो, जेणेकरून तीळ आपल्या पोटात गेली पाहिजे. हे बघा, आता तीळ चांगली भाजून लाल झालेली आहे. ती थोडी गार होईल म्हणून मी ती बाजूला ठेवणार आहे. आता आपली तीळ गार झालेली आहे. त्यामध्ये मी हे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठही टाकलेले आहे. मिठाचे प्रमाण थोडे जास्तच पाहिजे, नाहीतर मग ती तिखट लागेल. ही चटणी पराठ्यासोबत, त्याचप्रमाणे दशम्या किंवा भाकरीसोबत छान लागते. यात आम्ही लसूण, खोबरे वगैरे काही टाकत नाही. ती चटणी आम्ही वेगळ्या पद्धतीने करतो. ही लसूण न टाकता अगदी साधी सोपी अशी तिळाची चटणी आहे, जी सोबत किंवा वरण भातासोबत सुद्धा छान लागते. आता हे सर्व एकत्र करून आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि अगदी 2च मिनिटे फिरवणार आहे, म्हणजे थोडी ती जाडसर राहील, जास्त बारीक होणार नाही, कारण बारीक चटणी चवीला छान लागत नाही. हे बघा, आता आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आमच्या घरामध्ये 12ही महिने अगदी बरणीमध्ये भरलेली असते. दर 15 दिवसांनी आम्ही ही चटणी करत असतो. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ मला कमेंट करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.